मित्रांनो, कर्जमाफीची यादी आलेली आहे. त्याचबरोबर कर्जमाफीची यादी कुठे पाहता येणार आहे, कर्जमाफीसाठी ई-केवायसीचा सुद्धा ऑप्शन आलेला आहे, तो कुठे करता येणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेऊन आलेलो आहे. पहा, कर्जमाफीसाठी ही वेबसाईट आहे FLRS.Maharashtra.gov.in. ही आहे कर्जमाफी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि ही आहे वेबसाईट. यामध्ये बँक डाटा अपलोड, जे की बँक इथे अपलोड करणार आहेत. इथं ई-केवायसीचा ऑप्शन आहे. इथं ई-केवायसी ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट यावरती क्लिक करून युजर नेम पासवर्ड कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. आता हे कुणासाठी आहे ते पण सांगतो. आता कर्जमाफीसाठी यादी कुठे पाहायची ते सांगतो आणि जे सीएससी आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची सूचना सुद्धा मी देणार आहे की ई-केवायसी नेमकी कशी करायची आहे. यासाठी सीएससीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्यांना यायचं आहे ccsservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती. या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे युजर नेम पासवर्ड इथे कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे ओके करा. यानंतर पाहू शकता इथं आपल्याला डायरेक्ट नोटीस बोर्ड आलेला आहे, तो इथे समजून घेऊया. पहा, इथे तुम्हाला स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याबाबत. हे कोणी करायचं आहे? आपले सरकार सेवा केंद्र चालक आस्क म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, ते आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत. त्याचबरोबर सीएससी केंद्र चालक आहेत, महाई सेवाधारक आहेत, त्यांना हे करता येणार आहे. यासाठी आधार बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याची जबाबदारी आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना MFS 110L1 फिंगरप्रिंट स्कॅनर जे की बायोमेट्रिक डिव्हाइस आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचे ड्रायव्हर्स त्याचबरोबर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवायचे आहे, म्हणजे ई-केवायसी करताना त्यांना अडचण निर्माण होणार नाही. महत्वाची सूचना काय आहे त्यांच्यासाठी? हे जे ड्रायव्हर जे की फिंगरप्रिंट स्कॅनर आहे MFS 110L1 ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिव्हाइसची पूर्ण चाचणी करून ठेवायची आहे. आवश्यक ड्रायव्हर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवायचे आहे. बायोमेट्रिक सुरळीत चालू आहे का ते सुद्धा पाहायचे आहे. आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाची बाब देण्यात आलेली आहे, ती कोणती ते सुद्धा आपण पाहूया. पहा, शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, इथं पहा, शेतकऱ्यांची स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे, कारण आधार बेस्ड केवायसी होणार आहे. यामध्ये लोन अकाउंट, लोन अमाऊंट व बँक डिटेल्स शेतकऱ्यांकडून तपासून घ्यावेत, म्हणजे त्यांनी योग्य ते आणावेत. लोन अकाउंट, लोन अमाऊंट आणि बँक डिटेल्स सर्व माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतर डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे. बायोमेट्रिक आधार ई-केवायसी प्रक्रिया नियमानुसार पूर्ण होणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अयशस्वी झाल्यास इतर बोटांच्या ठशाद्वारे किमान 3 वेळा प्रयत्न करता येणार आहे. पाहू शकता, ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यास पावती द्यायची आहे. त्याचबरोबर चुकीचं काही केलं असेल, म्हणजे चुकीचं काही आढळलं तर ग्रीव्हन्स नोंदवता येणार आहे. शेतकऱ्यांना योग्य ती माहिती द्यायची आहे, कोणतीही आश्वासन द्यायची नाही चुकीची. शेतकऱ्यांना आधार व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवायची आहे, शेतकऱ्यांची माहिती. आणि सर्व केंद्र चालकांनी आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करून ई-केवायसी करायची आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला ही ई-केवायसी करता येणार आहे. आता ही यादी कुठे भेटणार आहे? पहा, सिंपल आहे. इथे तुम्ही आल्यानंतर पहा, इथं पहा उजव्या कोपऱ्यामध्ये पहा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना यावरती क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा एकदा त्याच याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आता आल्यानंतर तुम्हाला VLE रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तुमचा आयडी येणार, युजर नेम येणार, जो की मी हाईट ठेवलाय, आधार कार्ड टाकायचं आहे, फिंगरप्रिंट स्कॅनर जे की तुमचं डिव्हाइस आहे L1 ते तुम्ही इथे लावायचं आहे आणि इथं स्कॅनिंग करून घ्यायचं आहे. VLE, जन्मतारीख, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, ऍड्रेस टाकून रजिस्टर करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे यादी पाहता येणार आहे. तर ही यादी कुणाला पाहता येणार आहे? ग्रामपंचायत ठिकाणी जे आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत त्यांना पाहता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाच्या सूचना झाल्या, तुमच्यासाठी सुद्धा महत्वाच्या सूचना झाल्या. आता यादी आल्यानंतर तुमच्या गावच्या ग्रुपवर येईल, चावडीवरती प्रसिद्ध करण्यात येईल. तिथे नाव शोधायचं आहे, तिथला तुमचा आयडी नंबर त्यांना द्यायचा आहे, तुमचा लोन अकाउंट, लोन अमाऊंट, बँक डिटेल्स द्यायची आहे आणि फिंगरप्रिंट स्कॅनरने तुमची ई-केवायसी करणार आहेत. अशा प्रकारे
आपल्या या शेतीवाडी चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.